अंदाजपत्रकातील आपला सर्वात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. आता तुम्ही जर मागचे माझे 2 व्हिडिओज बघितला असाल, समतोल अंदाजपत्रकावर आणि शिल्कीच्या अंदाजपत्रकावर, तर हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यास सोपा जाईल, काही अवघड जाणार नाही. कारण तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे तूट म्हणजेच काय, डेफिशिट. आता ज्याही आर्थिक वर्षभरामध्ये सरकारला मिळणारे जे अपेक्षित पैसे असतात कराच्या माध्यमातून, करेत्तर उत्पन्नाच्या माध्यमातून, ते अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असतात. म्हणजे सरकारला जर उत्पन्नाद्वारे मिळणार असतील फक्त 50 करोड, जस्ट एक नॉर्मल समजायसाठी आकडा, आणि शासनाचा वर्षभरातला खर्च असेल 80 करोड रुपये, राईट, तर खर्च जास्त उत्पन्न कमी आहे. मग अशा परिस्थितीत सरकारचे जे अंदाजपत्रक असते ते असते तुटीचे अंदाजपत्रक. तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये सरकारच्या प्राप्तीपेक्षा सरकारचा खर्च हा कसा असतो, जास्त असतो. त्यामुळे त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हटलेलं आहे. तूट म्हणजेच काय, तूट म्हणजे एक इन शॉर्ट, जर तुम्ही 12वी पुस्तकपालन आणि लेखाकर्म किंवा अकाउंटच्या पुस्तकातल्या नफा न कमवणाऱ्या संस्थांचे लेखे, नॉट फॉर प्रॉफिट संस्थांचं गणित केलं असतं, तर तुम्हाला माहित आहे ज्याही वेळेस एखाद्या सेवाभावी संस्थेचा खर्च जास्त असतो, उत्पन्न कमी असतो, तर राहिलेल्या रकमेला तूट असं म्हणतात. तसंच ज्याही वर्षी सरकारचं ओव्हरऑल उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणार आहे त्यावेळेस तुटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात येते. आता अशी परिस्थिती कधी निर्माण होते? जागतिक मंदी, तुम्ही हा शब्द ऐकला असाल. 2008 साली जागतिक मंदी आली होती. जागतिक म्हणजेच काय, की लोकांचे नोकरी जाणे, देशातील अर्थव्यवस्था ठप्प होऊन जाणे, पैसा कमी होणे, अशा वेळेस जागतिक मंदीचे परिणाम वगैरे होत असतात, राईट. त्याच्यामुळं कुठं ना कुठं ज्या वेळेस अर्थव्यवस्थामध्ये तेजी नसते, रोजगाराच्या संधी नसतात, लोकांचं उत्पन्न कमी झालेले असते, अर्थव्यवस्थेमध्ये खेळता पैसा नसतो, अशा वेळेस जागतिक मंदी येत असते. किंवा 2020 साली जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन पडला होता, तर महामारीमुळं गव्हर्नमेंटने असे गाईडलाईन्स टाकले होते की कोणताही व्यवसाय चालू होणार नाही. जे अतिआवश्यक मध्ये होते तेच चालू, जसे की मेडिकल सेक्टर असेल, किराणा सेक्टर असेल, ज्वेलरी शॉप बंद, कपड्याचे मिल बंद, FMCG मध्ये काही काही प्रोडक्ट तर एकदम नाके बरोबर झाले होते, राईट. मग अशा वेळेस या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे जेवढेही ज्वेलर्सचे दुकान इंडियामध्ये असतील, जेवढेही कपड्याचे फॅक्टरीज मिल्स असतील, जेवढेही टाइल्स, बांधकाम, सिमेंटचे व्यवहार वगैरे असतील, ते सर्व काय झाले, एकदम ते सर्व काय झाले, बंधन. त्याच्यामुळं मग कुठं ना कुठं अर्थव्यवस्था कोलमडते, आणि अर्थव्यवस्था कोलमडते त्याच्यामुळेच काय होते, की सरकार लोकांजवळ, देशातल्या लोकांजवळ आर्थिक जेव्हा मंदी येते, लोकांजवळ पैसे राहत नाहीत. आता लोकांजवळ पैसे नसल्यामुळं ते वस्तूची खरेदी करणार नाहीत, आणि वस्तूची खरेदी करणार असल्यामुळं सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते, राईट. त्याच्यामुळं सरकारचा ओव्हरऑल खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असते. कोणत्या प्रमाणात कमी होते? अर्थव्यवस्थेत जर मंदी असेल तर. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, की मंदीच्या काळात म्हणजेच काय, जिथं अर्थव्यवस्थेत मंदी येत असते, मंदीच्या काळात तुटीचे अंदाजपत्रक उपयोग ठरू शकते. आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात. मी आत्ताच सांगितलेलं आहे, ज्याही वेळेस जागतिक मंदी आली होती, अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवहार कमी होत असतात. का कमी होतात? आणखी जर डीप मध्ये सांगायचं असेल, मंदीच्या काळामध्ये लोकांजवळ पैसेच राहत नाहीत. जर सपोज आता तुम्हाला एक चांगली बाईक घ्यायची आहे, बट तुमच्याजवळ पैसाच नाहीये, राईट. तुमची इच्छा आहे पण पैशाचं पाठबळच नाही, मग तुम्ही घेऊ शकता का? नाही. मग तुम्ही गाडी घेतला नाही मुळे कंपनीची गाडी विकणार नाही. कंपनीची गाडी विकणार नसल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, आणि त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही म्हणजे तो खर्च सुद्धा करणार नाही, आणि तो जो खर्च केला नाही तर सरकारला कर कुठे भेटेल? म्हणजे इनडायरेक्टली जो सर्कल आहे, किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं चक्रीय प्रवाहाचं द्विमान क्षेत्र आहे, जिथं तुम्ही उत्पादन घटकांचा बाजार आणि वस्तू व सेवांचा बाजार याचा मोबदला बघलेला आहे, तो सर्कल कंप्लीट होतच नाही, किंवा सर्कल मध्ये जे व्यवहार होत असतात ते खूप कमी प्रमाणात होत असतात. त्याच्यामुळं सरकार जवळ मिळणारं उत्पन्न सरकारचं काय होत असतं, कमी होत असतं. त्याच्यामुळे काय होत असते, बेरोजगारी निर्माण होते. याचे नियंत्रण करण्यासाठी सरकारला काय करावं लागते, कर्ज व तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे शासकीय खर्चात वाढ केली जाते. यामुळे वस्तू व सेवांची प्रभावी मागणी आणि रोजगारात वाढ होईल, आणि त्यातून पुढील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. आता सर मग शासन काय करावं, राईट. भलेही चला मान्य केला की सर शासनाचं खर्च 80 करोड रुपये आहे, शासनाचं उत्पन्न 50 करोड आहे, मग अशा परिस्थितीत शासन काय करावं? शासन का पैसे घेऊ का? नाही. अशा वेळेस ज्याही वेळेस शासनाला पैशाची गरज असते, शासन जे असते ते जागतिक बँका,
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना किंवा विदेशी सरकारकडून पैशाची मागणी वगैरे करत असते. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल, सध्या रिसेंट मध्येच काही दिवसाखाली मॉलदीव्सला सुद्धा चायनानं मदत केली होती. त्याच्यानंतर श्रीलंका, जेव्हा मागच्या काही वर्षाखाली श्रीलंकेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती मंदीच्या काळात, तर श्रीलंकेला काही वर्षाखाली अगोदर भारतानं कर्ज दिलं होतं. पुन्हा श्रीलंका कर्जबाजारी झाली श्रीलंका देश, तर यावेळेस श्रीलंकेच्या मदतीला धावून चायना आला होता. राईट, त्याच्यामध्ये चायनाचं कुठं ना कुठं एक कुचका स्वार्थ त्याच्यामध्ये होता, कारण इन फ्युचर मध्ये जर भारतासोबत युद्ध झालं चायनाचं, तर दक्षिण बाजूकडून श्रीलंका भारतावर आक्रमण करेल अशी त्यांची युद्धनीती होती. राईट, एका साईडला पाकिस्तान, एका साईडला म्हणजे भारताच्या चारही बाजूनं चार विविध देशांकडून जर हमले करण्यात आले तर कुठं ना कुठं भारतावर प्रेशर टाकता येईल. त्याच्यामुळे चीनची हे बेकार युद्धनीती आहे. बट असं काही इन फ्युचर मध्ये होणार नाही, तो भाग वेगळा. बट इथं आपल्याला डिस्कस करायचं आहे की मंदीच्या काळात जेव्हा देशातील सरकारजवळ पैसा नसतो, अशा वेळेस सरकार कर्ज घेत असते. जसं श्रीलंकेजवळ पैसा नव्हता तर त्यांनी भारताकडून घेतला. इफ इन केस भारताला कधी पैशाची गरज पडली तर भारत सुद्धा रशियाद्वारे, अनेक जे भारताचे मित्र देश आहेत त्यांच्याद्वारे भारत सरकार कर्ज घेऊ शकतो. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, आधुनिक काळात तुटीचे अंदाजपत्र हे शासनाचे सर्वसाधारण राबविले जाणारे धोरण आहे. अशी अनेक परिस्थिती येते अनेक वेळा की शासनाच्या उत्पन्नापेक्षा शासनाचा खर्च वाढत असतं, त्याच्यामुळे सरकारचं जे अंदाजपत्रक असतं ते तुटीचं अंदाजपत्रक असतं. आता तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडेल की सर, शासन जरी दुसऱ्या देशाकडून कर्ज घेतलं तरी आज न उद्या शासनाला ते पैसे परत करावं लागणार आहे. ज्याही वर्षी देशात तेजीचं वातावरण असेल, राईट, अर्थव्यवस्था तेजीमध्ये असेल, लोकांच्या उत्पन्न पातळीत वाढ झालेली असेल, रोजगाराच्या स्थिती निर्माण झाल्या असतील, अशा वेळेस सरकारला जे मिळणारं उत्पन्न आहे ते गरजेपेक्षा जास्त असतं. ज्याही वेळेस सरकारचं उत्पन्न जास्त असतं त्यावेळेस सरकार जे आहे ते अशा प्रकारची कर्जांची परतफेड करून टाकत असते. राईट, त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भारतात सारख्या विकसनशील देशांनी आर्थिक विकासासाठी तुटीची अंदाजपत्रकाचा मार्ग सातत्याने अनुसरला आहे. आता विकसनशील देश म्हणजेच काय की काहीही झालं तरी देशामध्ये प्रगतिशील कामं, देशामध्ये पायाभूत सुविधाची कंटिन्युअसली कुठं ना कुठं पायाभूत सुविधांचं निर्माण करण्यात येत असतं, रोड बांधणीचं काम चालू असतं, रस्त्याचे निर्माण चालू असतं, त्याच्यानंतर विद्युत पुरवठा सर्वीकडे पोहोचवण्याचा असतो, शहर विकास, ग्राम विकासचा कार्यक्रम चालू असतं. ज्याही देशाला विकसनशील देशापासून विकसित देश बनायचं आहे त्या देशामध्ये सर्व विकसित कामे चालू असतातच. आणि हे सर्व विकसित कामे चालू असताना मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो, उत्पन्नाचा विचार न करता. हा, थोडाफार उत्पन्नाचा विचार करावा लागतो, बट मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यासाठी भारतासारखा जो देश आहे तो कधीही कर्ज घेत असताना 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी घेत नाही, 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी कर्ज घेत असतो. आणि एकदा त्या भागाचा विकास झाला, विकास झाल्यानंतर त्या भागातून जे पण काही उत्पन्न होईल तर मिळणाऱ्या उत्पन्नातून ती कर्जाची परतफेड करण्यात येत असते. राईट, म्हणजे कोणताही देश जो विकसनशील देश आहे त्या देशामध्ये जास्तीत जास्त चान्सेस जास्त असतात की त्या देशातील जे अंदाजपत्रक आहे ते तुटीचे असते. आता ज्या देशाचं ऑलरेडी विकसित देश आहे त्या देशाचं जे अंदाजपत्रक असतं ते असतं शिल्कीचं अंदाजपत्रक किंवा समतोल अंदाजपत्रक, कारण ऑलरेडी त्या देशाचा विकास झालेला आहे, पायाभूत सुविधांची निर्मिती झालेली आहे. राईट, त्यामुळे जेवढं त्या देशाचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करावं लागतं. पण भारतासारख्या ठिकाणी जो विकसनशील देश आहे, अनेक ठिकाणी विकसित कामे चालू असतात, विकासाच्या संबंधित कामे चालू असतात, त्यामुळे कुठं ना कुठं सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. राईट, डन. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप तुम्हाला टॉपिक क्लिअर झाला असेल. याच्यानंतर अंदाजपत्रकाचं महत्व हा एवढा टॉपिक क्लिअर झाला की आपला पूर्णचा पूर्ण हा चॅप्टर आहे हा इथंच संपून जाईल. मग आपण आपल्या 9व्या चॅप्टरकडे जाऊयात. आतापर्यंत पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत सर्व टॉपिक्सवर व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत, एक वेळेस नक्की चेक करायचं आहे. राईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि तुम्ही जर 2026 बोर्ड, 25 बोर्ड, 26 बोर्डचे स्टुडंट असाल तर तुम्हाला आता प्रश्न पडतील की सर मला तुम्ही जे शिकवलं ते समजलं, बट एक्झाम मध्ये लिहायचं कसं,
तर ह्याच्याशी संबंधित आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर. तिथं डेली लाईव्ह बॅचेस आपले होत असतात संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान, ज्याच्यामध्ये अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस SP हे सर्व विषय तुम्हाला वर्षभर शिकवण्यात येतात फक्त आणि फक्त 2 ते 2,500 फीस मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या मार्फत पुस्तकं सुद्धा देण्यात येतात. राईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.